शेवग्याच्या शेंगा ज्यांना खायला आवडत नाही ना, त्यांनी हा मस्त असा शेवग्याच्या शेंगाचा नाश्ता एकदा जरूर ट्राय करायला हवा. तर त्यासाठी आपल्याला शेवग्याच्या शेंगा छान अशा उकडून घ्यायच्या आहे, शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर एखाद्या गाळणीवरती याचा आपल्याला पल्प काढून घ्यायचा आहे आणि त्यातलं थोडंसं पाणीसुद्धा घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप रवा आणि त्याच कपाने आपल्याला पाव कप आपल्याला फ्रेश दही घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं पाणी टाकून आपल्याला छान असं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून आपण तयार केलेला जो शेंगांचा पल्प होता ना, तो आपल्याला थोडा मिसळायचा आहे आणि हे आपल्याला 10 मिनिटासाठी रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे. जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही लगेचही बनवलं ना तरीही चालेल. पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं. चवीपुरतं मीठ, 1 चमचा जिरं घालायचं आहे, 2 चमचे आपल्याला साधं तेल घालायचं आहे. पुन्हा एकदा मिसळून घ्यायचं आणि पिठाची कन्सिस्टन्सी जास्त पातळ ठेवायची नाही. आता यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे. त्या अगोदर आपल्याला काही पूर्वतयारी करावी लागणार आहे. ज्या ताटामध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये तुम्ही हे वाफवणार असाल ना, त्याला अगोदरच तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. यामध्ये 1 चमचाभर आपल्याला इनो घालायचा आहे किंवा खाण्याचा सोडा वापरला तरीही चालेल. फटाफट मिसळून घ्यायचं आणि ज्या ताटाला ग्रीस करून घेतलेलं आहे त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, पाणी आपल्याला अगोदरच उकळवून घ्यायचं आहे आणि एक 10 ते 12 मिनिटाला वाफवून घ्यायचं आहे. 10 ते 12 मिनिटांमध्ये हा नाश्ता छान असा वाफला जातो. याला आपण शेवग्याच्या शेंगाचे ट्रायंगल्स म्हणूया किंवा इतर कुठलं नाव सुचवायचं असेल ना ह्या नाश्त्याला, तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर सुचवा. छान असे मी कट करून घेतलेले आहेत. तुम्ही चौकोनी आकारात कट केले तरीही चालेल. याला ना अजून छान क्रिस्पी केल्याच्या नंतर हा अजूनच छान लागणार आहे. तर मी इथे पॅनवरती तेल आणि थोडासा पावभाजी मसाला घातलेला आहे आणि छान असं दोन्हीही बाजूने खरपूस आपण याला भाजून घेऊया. अजूनच छान लागतो. चटणीची सुद्धा आवश्यकता लागत नाही किंवा तुम्हाला चटणीची रेसिपी हवी असेल ना, ही रेसिपी मी डिटेलमध्ये यूट्यूबवरती सुद्धा अपलोड केलेली आहे, तर नक्की पहा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका.